मॅचला सुरुवात पहिले षटक घेऊन मार्गस्थ महेश गोलंदाजी मार्कवर, तर सामना करेल बॅटर गणपत. पहिलाच बॉल यावेळेला चांगल्या लाईन आणि लेंथवर पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूवर सुरुवात केली महेशनं आपल्या षटकाला. आणि आजच्या पूलचा आपण जर विचार केला तर आपण पाहतो आजच्या पूलमधून जो संघ क्वालिफाईड होणार तो थेट फायनल मध्ये प्रवेश करणार आहे. एकंदरीत 9 मॅचेस आज कंप्लीट करायच्या आहेत. पुन्हा फ्रंटफूट लावून खेळण्याचा प्रयत्न, आणखी एक चांगला चेंडू, डॉट चेंडू पाहायला मिळालाय. आणि जेव्हापासून महेश या संघामध्ये दाखल झालाय तेव्हापासून आपण पाहतोय संघाची ताकद ही वाढलेली आहे. कारण गोलंदाजी असो किंवा फलंदाजी असो, दोन्ही बाजूने आता तो चांगला खेळ करतोय. यावेळेला फ्लिक केलाय, फटका सुरेख डीप मध्ये स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल होतोय. श्रीकांत त्या ठिकाणी उपस्थित आहे आणि 2 धावा धावफलकावरती आता जोडल्या जातील. पहिल्या 2 धावा स्कोरबोर्ड वरती आता जोडल्या जातात. धावफलकाला सुरुवात धावांचा श्री गणेश आपण पाहतोय. तर बॅट विराजपूर धामणगाव संघ सध्या ऍक्शन मध्ये आणि त्यांचे पुरस्कर्ते विद्यमान सरपंच जयश्री भोईर साहेब जर आला असाल तर विनंती आहे आपण मंचावरती येऊन विराजमान व्हावं. आणि जर लाईव्ह वर तुम्ही आम्हाला ऐकत असाल तर आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. हा चेंडू यावेळेला फुल टॉस आहे, चांगला फटका पीक करत असताना बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉलला पाठवलाय. 4 धावांसाठी चौकार आणि पंचांचा नो बॉलचा देखील इशारा आलेला आहे. 1+4 5 धावा स्कोरबोर्ड वरती जोडल्या जातील. नो बॉल. ठाणे मुंबईचा टायगर रे आमचा सुजितचा चूस रे. ठाणे मुंबईचा टायगर रे आमचा सुजितचा चूस रे. जकी नाचन सर आपण संपर्क साधायचा आहे. चौकार इथे आलाय 9 चेंडूवर. आता इथून पुन्हा एक चांगला सूर गवसलाय. जय ब्रह्मदेव भाटाळे बी ला. धावा चांगल्या बनतायत. फ्री हिटचा बॉल यावेळेला अपील जरूर झाली आहे, मात्र फ्री हिट. हे पहा, नाही खरं तर विसरून जातात, बॅटर विसरतात, फिल्डर विसरतात, मात्र अंपायर का विसरणार नाही. बरोबर आहे, हरकत नाही, माणूसच आहे. थोडीशी फनी मुवमेंट होती. लेग बाईचा इशारा. एका धावेने स्कोर पुढे सरकत असताना 8 वर पुन्हा एक धाव वर द विकेट. ओहो, हा बॉल चांगल्या लाईन वर पाहायला मिळाला. आता बॅटरच्या दूर ठेवण्यामध्ये यशस्वी झालाय तो म्हणजे गोलंदाज महेश. डॉट बॉलने धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती 8. मागच्या काही मॅचेसचा आपण विचार केला तर थोड्याशा लो स्कोरिंगच्या मॅचेस पाहायला मिळाल्या. यावेळेचा हा चेंडू इनफिल्डच्या डोक्यावरून क्लासिकल फटका, टिपिकल पॉवर प्लेचा फटका पाहायला मिळतोय. बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. गुड शॉट. समाजसेवक लाखात आहे त्याची सर नाही कुणाला येणार. समाजसेवक लाखात आहे त्याची सर नाही कुणाला येणार. ठाणे मुंबईचा टायगर रे आमचा सुजितचा. आणि अखेर आपण पाहतो चौकाराने ह्या षटकाचा शेवट केला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या बिनगडी बाद 12, विदाउट लॉस 12, म्हणजे एक चांगली सुरुवात जय ब्रह्मदेव भाटाळे बी संघाची पाहायला मिळाली आहे. आणि महत्वाचं म्हणजे या दोन्ही संघांनी दमनच्या स्पर्धेमध्ये खूप चांगला खेळ केला होता. भाटाळे बी खरं तर एक नौखा संघ आहे, मात्र जी सुरुवात त्यांना मिळाली आहे ती कमालीची सुरुवात आहे. सेकंड ओव्हर नंदकुमार गोलंदाजी करण्यासाठी. चला वेळ कमी घ्या. नंदकुमार फिल्डिंग मध्ये थोडासा बदल करण्यात आला.
नंदकुमार तयार होतोय राऊंड द विकेट. पहिलाच बॉल ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न. डीप मध्ये वाईडिश लॉंग ऑनला फिल्डर उपस्थित आहे. एक धाव इथे मिळाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण झाल्या. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय जरूर. धावबादची संधी आहे मात्र एक्झॅक्टली काय घडलंय मला वाटतं बॅटरला तो बॉल थ्रो करता वेळी हिट झाला होता त्याच्यामुळं रनआउट देखील ग्राह्य धरणार नाही आहात. डेफिनेटली बरोबर तेच सांगितलं अंपायरनं. 2 धावा इथे मिळाल्या. धावसंख्या जितेंद्र पाटील आपल्याला विनंती आहे की आपण मंचावरती येऊन विराजमान व्हावं. आपलं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. वेलकम. हा चेंडू आपण पाहतोय चांगल्या लेंथवर पाहायला मिळाला. चांगल्या लाईनवर पाहायला मिळाला. डॉट बॉल आलाय. धावसंख्या धावफलकावरती 14. चांगली टोटल आहे सध्याच्या घडीला आपण पाहतोय. यावेळेला पुन्हा एकदा आडव्या बॅटने प्रहार केल्या बॉलवरती. एकच धाव इथे मिळाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सुरू केला जातोय आणि थोडासा फंबळ झाला त्या ठिकाणी आपण पाहतोय. 2 धावा पुन्हा पूर्ण केल्या जात आहेत. डबलने आता रन्स पुढे नेण्याचा प्रयत्न केला आणि तो एक चांगला प्रयत्न, यशस्वी प्रयत्न आपण म्हणूया. धावसंख्या 16 वर जाऊन पोहोचली. दुसऱ्या षटकाचा खेळ इथे मार्गसचा सध्या पहिला डाव सध्या सुरू आहे. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत हा चेंडू यावेळेला काय घडलंय गावदेवी केवनी देवी विरुद्ध आई गावदेवी झू नांदुर्की. दोन्हीही संघ नायक आपण टॉस करण्यासाठी यावं. प्रथमतः आपण इथे संपर्क साधा. आपले टी शर्ट्स कॅरी करा आणि टॉस करण्यासाठी दोन्ही कॅप्टन या. राऊंड द विकेट. फुल टॉस बॉल इनफिल्डच्या डोक्यावर बॉल जातोय स्वीपर कव्हरला. कव्हर पॉइंटचा फिल्डर बॉलवरती झपाटलाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा सहज इथे पूर्ण केल्या जातात. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय जरूर. यावेळेला मात्र फलंदाज वाचणार नाहीये. धावपाच्या स्वरूपामध्ये पहिला धक्का भाटाळी बी संघाला. प्रदीप माली नवीन खेळाडू मैदानामध्ये एंटर होतोय. धावफलक आपण जर पाहिलं तर 19 धावा धावफलकावरती 2 षटकांच्या. दुसरं षटक अजूनही मार्गस्थ आहे आपण पाहतोय. देता 50 पाहिजे. राकेत 5 देता 50 पाहिजे. नंदकुमार स्विंग अँड अ मिस. ब्युटिफुल बॉल. लेफ्ट हँड बॅटरच्या समोर ऑप्शनच्या बाहेर चांगली लाईन पाहायला मिळाली आणि याचबरोबर आपण पाहतोय दुसऱ्या षटकाचा खेळ इथे संपलेला आहे आणि 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या आपण पाहतोय 19 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. गावदेवी केवनी दिवे आपण टी शर्ट्स कॅरी करा. दरम्यान आपण सन्मानाकडे वळूया. दीपचंद प्रजापती साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. पूर्ण संघाचे ते फार मोठे समर्थक आहेत आणि त्याचबरोबर क्रिकेटचे निस्सीम चाहते आहेत. मी जगदीश चौधरी आपल्याला विनंती करेन दीपचंद प्रजापती साहेबांना आपण सन्मानित करायचं आहे. मित्रांनो, आपण दमनच्या कित्येक स्पर्धा बघितल्या. मला वाटतं 5 दमन टूर झाले आतापर्यंत आणि 5वी दमन टूर मध्ये महत्वाचं योगदान दीपचंद प्रजापती साहेबांचं आम्हाला असं. मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशनला असं आणि त्यांना आपण
या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करत आहोत. तिसऱ्या षटकाला देखील सुरुवात झाली. आपण पाहतोय रवी गोलंदाजी करण्यासाठी. रवीने एक चांगली सुरुवात केली आहे. थँक्यू दीपचंद प्रजापती साहेब, आणि असंच आम्हाला सहकार्य करत राहा. तदनंतर रमाकांत इताडकर आणखी एक क्रिकेटचे मोठे समर्थक या ठिकाणी उपस्थित आहेत. आपला आम्ही शब्द सुमनांनी स्वागत करतोय आणि फायनलच्या दिवशी इताडकर साहेब तुम्हाला यायचं आहे. हा चेंडू यावेळेला ऑफ ड्राईव्हचा फटका. लॉंग ऑफला बॉल ट्रॅव्हल होतोय. इथे थोडंसं फंबल झालंय. फिल्डर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सुरू केला आणि 2 रन्स पूर्ण. नाही मागच्या वेळेला तुम्ही तसंच गेले मध्ये फोन करायला लागतात आणि ते आमच्या मागे राहता नाव. हा चेंडू यावेळेला आपण पाहतोय पुन्हा एकदा बॅटच्या आउटसाइड एज आहे. एकच धाव इथे मिळाली आहे. स्कोर एका धावेने पुढे सरकत असताना नक्कीच. आणि रमाकांत इताडकर जे मास्टर गावदेवी पूर्णा संघाचे खजिनदार देखील आहेत. स्विंग केला ऑन साइडला. तडाखा पाहायला मिळतोय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स अ बिग हिट. षटकार. धमाकेदार षटकार या ठिकाणी पाहायला मिळाला प्रदीपच्या बॅट मधून. दे घुमाके. वन्स अगेन प्रयत्न केला होता, मात्र यावेळेला बरोबर विकेटच्या मध्ये सापडल्या फलंदाज बाद. षटकाराचं चोख प्रत्युत्तर. खेळाडू बाद. सिक्सर आला आणि त्यानंतर लगेचच विकेट आपल्या संघासाठी मिळवून देत असताना संघाची धावसंख्या 28 आहे. सज्जन नवीन खेळाडू मैदानामध्ये एंटर होतोय. 3 षटकांचा खेळ देखील इथे संपलेला आहे. गावदेवी केवनी दिवे आणि त्यांच्या विरोधात आई गावदेवी जुनांदुर्की यापुढची लढत आहे. तर या दोन्ही कर्णधार आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये. सुजित चाचू सुतार चषक 2024 चे दुसरा दिवस आणि खरं तर हे पर्व पहिलं आहे, मात्र सर्वांना गर्व वाटेल असं आयोजन एस इंटरप्राइजेस आणि गावदेवी क्रीडा मंडळ पूर्णाच्या वतीने करण्यात आलं. मास्टर 40+ क्रिकेटर्स प्रत्येक जण हेच सांगतोय की सर्वात मोठी स्पर्धा मास्टर 40+ मध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. आणि कदाचित येणाऱ्या काळामध्ये दिवसाचं रूपांतर रात्रीमध्ये देखील होऊ शकतं. ज्या पद्धतीचं आयोजन आणि ज्या पद्धतीचं सहाय्य आज या स्पर्धेला लाभलंय. अंतिम षटक. पहिलाच बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट. फटका सुंदर सजवलाय. क्लासिकल फटका. एक धाव इथे मिळाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. रन आउटची संधी आणि फलंदाज रन आउटच्या स्वरूपामध्ये बाद. आणखी एक धक्का भाटाळीला. पाहतोय फलंदाजांनी 2 धावा सहज पूर्ण केल्यात. बॉलवर येणं गरजेचं होतं क्षेत्ररक्षकाला, मात्र बॉल येण्याची वाट बघितली. तसंही क्रिकेटमध्ये तुम्ही अलर्ट, प्रत्येक मुवमेंटला अलर्ट राहणे गरजेचं आहे. राजू पुन्हा एकदा वळतोय.
यावेळेला बॅटची वरची कडा, विकेट किपर डाऊन दी बॉल, विकेटचं पतन, फलंदाज बाद, वॉट अ कॅच. शकता रिप्ले मध्ये बॅटची वरची कडा होते आणि जवळजवळ लेग स्लीप पर्यंत जात असताना, शॉर्ट गली पर्यंत जात असताना ती कॅच पकडली. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो 31 धावा 31 रन्स. नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर झालाय हेमंत. बघा अंतिम 3 चेंडू शिल्लक आहेत. जुना दुर्गी संघ कर्णधार इथे उपस्थित आहे. गावदेवी केवनी दिवे कॅप्टनला शेवटचा ऑफिशियल कॉल टॉस करण्यासाठी या. राजू पुन्हा एकदा वळतोय. एक मोठा सामना तुम्हाला आता दुपारच्या सत्रामध्ये पाहायला मिळेल. मात्र सध्याची ही लढत देखील खूप चांगली घडत असताना दोन्ही बाजूने चांगला खेळ पाहायला मिळालाय. राजूचा हा बॉल पुढे येऊन स्क्वेअर ड्राईव्ह लगावल्या, बॉल जातोय अलॉंग द कार्पेट डीप मध्ये. कव्हर पॉइंटला फिल्डर उपस्थित आहेत. आणखी एक विकेट मिळणार का? इथे मात्र थ्रो थोडासा आपण पाहिलं तर हलवार गतीने आला, वन बाउन्स न थ्रो आला आणि त्याचा फायदा मात्र फलंदाज उचलत असताना 2 रन्स वेगाने पूर्ण केलेत. धावसंख्या 2 ने पुढे सरकली आहे. धावफलकावरती 33 धावा 33. एक मोठा फटका 40 पर्यंत घेऊन जाईल जय ब्राह्मणदेव भाटाळे बी ला. तो मोठा फटका येणार का हेमंतच्या बॅट मधून? प्रयत्न तर केला जरूर. लॉफ्टेड फटका, लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित, मात्र त्यांच्या आवाक्या बाहेर होता हा बॉल. मात्र प्रयत्न कमालीचे पाहायला मिळाले. भरपूर रन्स मी म्हणेल आपल्या संघासाठी वाचवल्यात. सुरुवातीला एक क्षण असं वाटलं की त्यांच्या डोक्यावरनं बॉल निघून जाईल. पाहूया रिप्ले मध्ये. अगदी बाउंड्री लाईन वर तो बॉल फील्ड केला. ओम फोटो आपल्याला रिप्ले दाखवायचा. एक्झॅक्टली फिल्डर त्या ठिकाणी ज्या पद्धतीने एफर्ट लावतोय हे पाहू शकता. 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. काही रन्स वाचवल्या, मी म्हणेल 4 रन्स त्या ठिकाणी आपल्या संघासाठी वाचवल्यात. धावातील आता शेवटचा बॉल. धावसंख्या आपण पाहतोय 35 आहे 35. चेक केलं जाईल. येस, आपण बाउंड्री चेक करूया. अगदी स्लो मोशन मध्ये आता आपल्यापर्यंत हा पिक्चर येईल. एका हाताने कॅच घेण्याचा प्रयत्न केला होता. फक्त 2 आहेत सर. 2 धावांनी स्कोर पुढे सरकत असताना धावफलकावरती 35 धावा 35. शेवटला आता आपण जर विचार केला तर मागच्या 2 बॉलवर डबल रन्स आलेत. या डावामध्ये आतापर्यंत एक षटकार पाहायला मिळाला, तो प्रदीपच्या बॅटमधून आला होता. एक चौकार गणपतच्या बॅटमधून आला होता आणि विनोदच्याही बॅटमधून एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला होता. पहिल्या षटकामध्ये 12 रन्स महेशनं खर्च केला. नंदकुमारच्या ओव्हरमध्ये 7 धावा. रवीनं मात्र चांगलं षटकात आलं. खरं तर त्याही ओव्हरमध्ये 9 धावा गेल्या, मात्र एक विकेट त्याला मिळाली. यावेळेला पुन्हा एकदा बॅकफुटला गेलेत. धाव घेण्यासाठी थोडासा आता संघर्ष सुरू आहे. हे पाहू शकता. मला वाटतं क्रॅम्प आलाय त्या ठिकाणी आणि त्याच्याचमुळे एक कशीबशी 1 रन पूर्ण करत असताना बॅटर पाहायला मिळाला आणि याचबरोबर पहिला डाव इथे संपलेला आहे. धावसंख्या 36-37. धावसंख्येचं लक्ष्य सामना जिंकण्यासाठी. टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. दीपचंद प्रजापती साहेब आणि कैलास इताडकर यांच्या शुभ हस्ते दोन्ही कॅप्टन आपल्यासोबत जोडले जातील टॉस बॉक्स मध्ये. केवनी दिवे आणि झून आंदुरकी एक मोठा सामना आता प्रेक्षकांना बघायला मिळेल. दोन्ही बलाढ्य संघ एकमेकांच्या समोर उभे ठाकताना आपण पाहणार आहोत आणि त्या लढतीचा टॉस दीपचंद प्रजापती साहेब आणि कैलाशी इताडकर साहेबांच्या शुभास्ते आपण करतोय. एका बाजूला SS एंटरप्राइजेस आणि एका बाजूला गावदेवी क्रीडा मंडळ पूर्णा. दोन्हीपैकी एक कॉल करायचा आहे. कॉलिंग कोण करणार? दिवे संघ कॉल करतो आणि गावदेवी क्रीडा मंडळ पूर्णा असं कॉल आलेला आहे आणि SS एंटरप्राइजेस असं टॉस आलेला आहे. तर टॉस जिंकला राकेश
काय निर्णय घेशील? प्रथम फलंदाजी करू. काय सांगशील ओव्हरऑल या सीझनमध्ये अपेक्षेपेक्षा थोडासा परफॉर्मन्स लो राहिलाय, ॲज अ कॅप्टन म्हणून काय सांगशील? नाही, ते बॅट पॅच जे आहेत ते येतच असतात. पोझिशन जे असते खेळाडूची सातत्य असतो तो टिकवणं फार गरजेचं असतं आणि यावेळेला तीच गोष्ट आमच्यामध्ये झालेली नाही. जो सातत्य आहे जो प्रॅक्टिसचा तो टिकलेला नाही आहे. पण बघू जसं जसं खेळ पुढं जाईल तसं आम्ही तो इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करू. जे अनफिट आहेत ते फिट कसे होतील आणि खेळतील कसे याचा आम्ही एक विचार करू. काय टार्गेट आहे पर्टिक्युलर माइंडमध्ये की बॅटिंग आल्यानंतर किती धावा बनवण्याचा? 40-45 धावा बनवू आम्ही. काय सांगशील या अगोदर या सीझनमध्ये किंवा या अगोदर दिवेच्या समोर एखादा सामना आठवतोय? नाही, त्याने पहिल्यांदाच आम्ही खेळतोय त्यांच्यासोबत, त्यामुळे आम्ही पण नवीन आहेत आणि त्यांनाही आम्ही नवीन आहोत. क्या बात आहे, म्हणजे एक नवीन एक्सपिरियन्स पाहायला मिळेल. तर खूप साऱ्या शुभेच्छा. अरविंद, टॉस गमावला, फिल्डिंग करायचे, मनासारखे घडले की मनाच्या विरोधात? हो, मनासारखंच घडलेलं आहे. टॉस जिंकला असता तर फिल्डिंग केली असती. जरूर तुम्हाला क्षेत्ररक्षणाचं आता तुमच्या वाट्याला आलेलं आहे. काय सांगाल या कॉन्सेप्ट विषयी? कशी वाटते ही स्पर्धा? खूप सुंदर आयोजन आहे आणि आम्हाला खेळण्याची संधी दिली त्याबद्दल आम्ही धन्यवाद. अरविंद, एक प्रश्न आवर्जून विचारेन. किवणी, दिवे आणि काल्हेर अगदी जवळजवळची गावं आहेत. लहानपणापासून इथे तुम्ही भरपूर क्रिकेट खेळला असाल. बरं, तर पहिला हा मैदान होता की माहिती नाही, मात्र काल्हेर आणि दिवे हे नाते कसं आहे? भरपूर जवळचं नातं आहे आणि क्रिकेटची तरी पंढरी बोलली तर काल्हेर हा पुढे समजला जातो. तसेच नंदन पाटील चांगले खेळाडू या काल्हेरमधून केलेले आहेत आणि आम्ही एकमेकांचे डावपेच पण पहिलेपासून आणि क्रिकेट पण एकत्र खेळलेलो आहे. त्यामुळे काल्हेर आणि केवणी दिवा एकत्र संगतीत आहोत. नक्कीच तुम्हालाही खूप साऱ्या शुभेच्छा. तर टॉस या ठिकाणी जिंकल्या टीम आई गावदेवी जुनांदुर्कीने आणि पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय. जाऊया आपण पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये. खूप खूप धन्यवाद समीर ठाकरे. दुपारच्या सत्रामध्ये अजून एक बिग फाईट पाहायला मिळेल यानंतर देखील आपल्याला. या दरम्यान जुनादुर्गी गावचे पोलीस पाटील बालाराम पाटील देखील इथे उपस्थित. त्यांना देखील विनंती करतो आपण व्यासपीठाची शोभा वाढवण्याकरता व्यासपीठावरती यायचं आहे. सरचिटणीस देखील आहेत मास्टर 40+ सो बालाराम पाटील, आपल्याला देखील विनंती असेल आपण व्यासपीठाची शोभा वाढवण्याकरता व्यासपीठावरती यायचं आहे. जुनांदुर्गी गावचे ते पोलीस पाटील देखील अनेक उत्कृष्ट क्रिकेटर देखील आहेत. सरचिटणीस देखील आहेत मास्टर 40+, त्यांना देखील विनंती करतो आपण यायचं आहे. तर सलामीची जोडी आता मात्र मैदानामध्ये एंटर आपल्याला पाहायला मिळतो. जिंकण्याकरता 37 धावांची गरज विरासपोर्ट धामणगाव संघाला. दुसऱ्या डावाला इथून होईल सुरुवात. फार सुंदर खेळ पहिल्या डावामध्ये देखील राहिला. गणपतने चांगली कामगिरी केली, त्यानंतर प्रदीपने विनोदने देखील छान कामगिरी केली. त्यानंतर थोडंसं मी म्हणे नाराज केला सज्जनने, सोपान आणि हेमंतने. खरं तर असं वाटलं होतं हे खेळाडू देखील चांगली कामगिरी करतील, परंतु बॉलिंग फार चांगली राहिली विरासपोर्ट धामणगाव या संघाची. कारण अगदी अचूक लेन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. मग गोलंदाजी मार्फत आपण जर विचार केला तर महेशने देखील चांगली गोलंदाजी हाताळली. 12 धावा फक्त खर्च केला. विकेट मात्र त्याला मिळाली नाही आहे. त्यानंतर नंदकुमाराला त्याने देखील 7 धावा खर्च केल्या. त्यानंतर रवी याला 9 धावा खर्च केल्या. 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये देखील गेली आणि त्यानंतर अंतिम षटक राजूने हाताळलं. 8 धावा त्याने देखील खर्च केल्या आणि 1 विकेट त्याला देखील मिळालं. असं संपूर्ण आपण 4 षटकांचा विचार केला तर धावा लागल्या 36 धावा आणि आता जिंकण्याकरता 24 चेंडू आणि समीकरण असेल 37 धावांचं. चला फिल्डिंगची व्यूहरचना लावायची आहे. विरासपोर्ट धामणगाव संघ आपण फिल्डिंगची सजावट ही करायची आहे. यस, पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय आणि त्या मॅचला इथून होईल सुरुवात. दुसऱ्या डावाला गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज नरसू आपल्याला पाहायला मिळतो. पहिलं षटक हाताळण्याकरता मॅन्डेटरी पॉवर प्लेजर. तर सलामीची जोडी पहिल्या विकेट करता महेश आणि दीपक ही पाहायला मिळतोय. 37 धावा तेच डाऊन कराव्या लागतील येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये. मॅच ऑन. इथे मात्र मागे सरसावत कट करायचं होतं, संपर्क झालेला नाही. थोडंसं फुटवर्कचं वापर इथे देखील पाहायला मिळालं फलंदाज महेश याचं, परंतु चेंडू फार चांगला पाहायला मिळाला. एका टप्प्यामध्ये थोडासा काटा बदलताना हा चेंडू पाहायला मिळाला. डॉट चेंडूची सांगता इथे मात्र पाहायला मिळाली. गोलंदाज नरसूच्या गोलंदाजीमधनं सुंदर गोलंदाजी. सुरुवात फार छान झाली.
इथे मात्र पुन्हा एकदा मागे सरसावत आडव्या बॅटने खेळायचं होतं. संपर्क व्यवस्थित नाहीये. चेंडू सरळ ट्रॅव्हल होतोय आमच्या कॉमेंट्री कक्षाजवळ. फार सुंदर फिल्डिंग पाहायला मिळाली. अक्षरशः स्वतःला झुकून दिलं होतं. 2 धावा इथे झाल्या. तिसरीचा प्रयत्न होणार नाहीये. फेकी सुंदर पाहायला मिळाले. कौतुक करावं लागेल या क्षेत्ररक्षकाचं. फार सुंदर फिल्डिंग पाहायला मिळाली. विनोद तिथे होता आणि अक्षरशः मी म्हणेन आपल्या संघाकरता 2 धावा वाचवण्याचं काम हे मात्र विनोदने केलं आणि अशाच फिल्डिंगची गरज आहे मी म्हणेन बाटाळे संघाला. अगदी बरोबर. लक्ष बघायला गेलं तर फायटिंग स्कोर आहे आणि 2 धावा वाचवणं हे खूप फायदेशीर ठरणार आपल्या संघासाठी आणि ते काम केलंय. खरंच विनोदचं कौतुक करावं लागेल. फार सुंदर फिल्डिंग विनोदची पाहायला मिळाली. इथे मात्र शपल क्रॉस झालं. फिल्डिंग चेंडूची हाताळणी खराब पाहायला मिळाली. वाईट स्वरूपामध्ये एक धाव इथे ऍड केली जाईल. इथे मी म्हणेन नरसू आपल्या गोलंदाजीमधला भटकताना आपल्याला पाहायला मिळाला. कारण जी लेन पहिल्या 2 चेंडूमध्ये पाहायला मिळाली ती इथे मात्र पाहायला मिळाली नाही. वेलकम सँडी पाटील, आपलं देखील स्वागत आहे. इथे मात्र पुन्हा एकदा मागे सरसट कट करायचं होतं. प्रयत्न चांगले पाहायला मिळाले यष्टी रक्षकाचे. झेल झाली आहे. ड्रॉप. फेकी खराब. एक धाव झाली आहे. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. मिळेल फक्त एकच धाव. बरचसं घडलं राजू दादा या चेंडूवरती. अगदी कट करायचं होतं. संपर्क प्रॉपर झालेला नाही. बॅटची वरची कडा देखील लागली. झेल देखील सुटला गेला. रनआउटची संधी होती ती देखील गमावली. आता क्रिकेटमध्ये जेव्हा जेव्हा तुम्ही अशा छोट्या छोट्या चुका करताना मित्रांनो त्यांची किंमत फार मोठी तुम्हाला मोजावी लागते. हे लक्षात असू द्या. इथे मात्र फटका चांगला पाहायला मिळते. स्कोअर ऑफ द विकेट. पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत फिल्डिंग करण्याकरता. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली परंतु एक धाव घेण्यापासून रोखलं गेलं नाही फलंदाजाला. एक धाव इथे ऍड केली जाईल. एका धावेने धावफलक पुढे सरकलं. 5 धावा. कोणत्या प्रकारचा विकेट गमावलेली नाहीये. विराट स्पोर्ट धामणगाव संघाने ही जमेची बाजू आहे. फार चांगला ताळमेळ दोघांमध्ये पाहायला मिळते फलंदाजीच्या पहिल्या विकेटमध्ये. इथे मात्र उडव्या बॅटने शपल क्रॉस होऊन फटका ऑन साइडला वळवला जातोय. एक धाव इथे झाली आहे आणि मात्र फंबळ पाहायला मिळालं. इसे कहते मोका भी दिया चौका भी दिया. 1 2 का 4. 4 धावा इथे मिळतील. हाय डिझायमॅन 37. इथे मात्र पुन्हा एकदा शपल क्रॉस खेळला जातो. प्रयत्न फार चांगले पाहायला मिळाले. व्हॉट अ एफर्ट. अक्षरशः स्वतःला झुकवून दिलं होतं त्या झेलवरती. ज्याप्रमाणे एखादा टायगर आपल्या शिकार करण्याकरता जेव्हा झेप घेतो त्याचप्रमाणे हा स्क्वेअर लेगचा फिल्डर आपल्याला झेप घेताना पाहायला मिळाला. काय एफर्ट पाहायला मिळालं. मात्र अपयश थोडंसं हाती आलं कारण चेंडू फिंगरला लागल्यानंतर स्क्वेअर लेगला ट्रॅव्हल झाला. सो एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपला गेला. धावा लागल्या गेल्या धाव फलकावरती. 10 धावा. कोणताही विकेट नाहीये विराट स्पोर्ट धामणगाव संघाचा. ही जम्याची बाजू आहे. समीकरणाचा विचार केला तर अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 18 चेंडूमध्ये 27 धावा या मात्र कराव्या लागतील विराट स्पोर्ट धामणगाव संघाला आणि त्याकरता महेश आणि दीपक देखील सज्ज असेल. फार चांगली कामगिरी आतापर्यंत दोघांची पाहायला मिळाली. पहिल्या विकेट करता सुंदर भागीदारी पाहायला मिळाली. नवीन गोलंदाजी करण्याकरता राजेश माळी येतोय दुसरं षटक हाताळण्याकरता. फिल्डिंगची व्यूहरचना जर पाहिली तर पूर्णपणे विखुरलेलं क्षेत्ररक्षण आता मात्र पाहायला मिळेल राजेशच्या गोलंदाजीवरती. हाफ ट्रॅकर चेंडू पुल केला जातोय फाईन लेग क्षेत्रामध्ये. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे मात्र मिळेल फक्त एकच धाव. महेशच्या बॅटवरती चेंडू व्यवस्थित येत नाहीये. एक चौकार महेशच्या बॅटमध्ये जरूर आला परंतु ज्या खेळाकरता महेश ओळखला जातो तो आज मैदानामध्ये थोडासा कमी पाहायला मिळतोय असं म्हटलं तर वावगं ठरणाने. एक धाव पुन्हा ऍड केली जाईल. धाव फलक आता मात्र दुहेरी अंकामध्ये 1 और 1 11. इथे मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट स्वतःला जागा बनवत चेंडू प्रहार केला जातोय. पॉईंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एकदा इथे झाली आहे. दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि मात्र दोघांमधला ताळमेळ फार छान पाहायला मिळाला. दोघांमधली साथ चांगली पाहायला मिळाली. 2 धावा इथे घेतल्या गेल्या. 2 धावेन धाव फलक पुन्हा एकदा पुढे सरकलं 13 धावेंवरती. आता मात्र क्रिकेटमधला अशुभ आकडा मराठी संस्कृतीमधला अशुभ आकडा पाहायला मिळतोय.
राजू आता मी तर मगाशी देखील म्हणालो होतो, शुभ आणि अशुभ असं काही नसतं. ज्याचा खेळ चांगला त्याचा दिवस देखील चांगला. इथे मात्र भरपूर दूरवरून फोर्स केलं होतं, टायमिंग प्रॉपर नाहीये, चुकीचा फटका आणि मात्र इथं विकेट गमवावा लागल विराज दामणगाव संघाला. धक्का क्रमांक पहिला. फलंदाज दीपक याचं अगदी भरपूर दूरवरील चेंडू होता आणि त्या दूरवरच्या चेंडूवरती फोर्स करायचं होतं, टायमिंग प्रॉपर झालं नाही आणि मग ते एक सॉफ्ट डिसमिसर आपल्याला दीपकचं पाहायला मिळालं. सुंदर कॅच आपल्याला एष्ट्यांच्या मागं पाहायला मिळालं. एष्टी रक्षक देखील सज्ज होता आणि छान कॅच पाहायला मिळाले. पहिलं विकेटचं पतन विराज स्पोर्ट दामणगाव संघाचं. नो बॅटर मैदानामध्ये विश्वनाथ येतोय. इथे मात्र लो फुलटॉस चेंडू होता, अगदी बॅटची वरची कडा पुन्हा एकदा क्रॉस झाली होती. खोलवर टप्प्यात चेंडू खोदून काढायचं होतं, संपर्क प्रॉपर नाहीये. स्वतः एष्टी रक्षक त्या चेंडूवर झेपावला होता, पण तो संधी होती फलंदाजाला एक धाव घेण्याची आणि एका धावेने विश्वनाथ आपलं खातं ओपन करतोय. धावफलक आपल्याला 14 पाहायला मिळतोय. एक विकेट गमावल्यानंतर दुसरं षटक मार्गस्थ. इथे मात्र पुन्हा एकदा बॅकफूट पंच पाहायला मिळतोय. थर्डमॅन क्षेत्रामध्ये फिल्डर आहेत, विनोद आहेत. इथे विनोदची फिल्डिंग आज फार चांगली राहिली होती. अगदी आपण पहिल्या षटकाचा विचार केला तर अगदी आमच्या कॉमेंट्री कक्षाजवळ ढाय मारून म्हणायला हरकत नाही चेंडू अडवला होता. आपल्या संघाकरता 2 धावा या सेव्ह केल्या होत्या. सुंदर फिल्डिंग आज विनोदची राहिली. इथे मात्र फुलटॉस चेंडू आहे, अगला वेगळा शॉट पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सॉफ्ट डिसमिसर, मारायचं कुठं होतं, चेंडू गेलं कुठं आणि मात्र आता मात्र मी म्हणेन फलंदाजाला जागा सोडावी लागेल. धक्का क्रमांक दुसरा. हे पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये आपण अगदी जगावेगळा फटका पाहायला मिळाला. फुटवर्क व्यवस्थित नव्हतं, चेंडूवरती नजर नव्हती, बॅटचा फ्लो देखील भरपूर बाहेर होता. इसे कहते पुन्हा बुलडाणा शॉट, जाना चाहते ते पुन्हा लेकिन पोच गए बुलडाणा. मग ते विकेटचं पतन पाहायला मिळालं आणि आता मात्र विश्वनाथला देखील जागा सोडावी लागली. काय म्हणा राजू सर या फटक्याबद्दल? आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता फुलटॉस चेंडू होता, बेजवाडी होती, मात्र स्वीकारता आली नाही. मी तर म्हणेन खराब चेंडूवर फलंदाजीचा बाद झालेला आहे. खऱ्या तर या चेंडूची जागा इकडे स्क्वेअर लेगच्या दिशेने होती, चौकार किंवा षटकारासाठी. मात्र खराब चेंडूवर तिथे बाद होतोय फलंदाज. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 15. अजूनही 12 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता आहे. अजूनही इथून दोन्ही संघांना समान संधी आहे. बॅलन्स मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळते. येस, अगदी बरोबर. 50-50 सामना मैदानामध्ये असं म्हटलं तर वावगं ठरणार. नवीन फलंदाज मैदानामध्ये योगेश आला. इथे मात्र मागे सरतावा स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू हाताळला जातोय. डीप मध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळेल. थोडासा चेंडू गिरकी घेताना पाहायला मिळाला. खराब फिल्डिंग, इसे कहते मौका भी दिया और चौका भी दिया. चेंडू सरळ निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. नशिबाचा चौकार फलंदाज महेशच्या बॅटमधला पाहायला मिळाला. माझी बायको माझी फलंदाज महेशच्या बॅटमधला धावफलकावरती 19 धावा. डेड बॉल, पंचांचा कौल आमच्याकडे पोहोचला गेला. गोलंदाजी ट्रॅक होती. नवीन गोलंदाज आपल्याला सज्जन पाहायला मिळतोय. समीर ठाकरे, आपण संपर्क साधायचा आमच्याशी. समीर ठाकरे. इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू वाईट यॉर्कर होता, अगदी आडव्या बॅटने वळवला जाईल मिड विकेट क्षेत्रामध्ये. एक धाव इथे झाली आहे. फेकी चांगली पाहायला मिळते. एकच धाव इथे मिळेल. धावफलकावरती 20 धावा आता मात्र पाहायला मिळतात. 2 विकेट गमावल्यानंतर आता मात्र तिसऱ्या विकेटची मात्र कामगिरी आपल्याला पाहायला मिळेल.
इथे मात्र पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं होतं. संपर्क इथे देखील झालेला नाहीये. चेंडू बॅटच्या आतून बाहेर ट्रॅव्हल होईल तोपर्यंत संधी होती यष्टी रक्षकाला हा चेंडू पकडण्याची आणि मात्र डॉट चेंडू सांगता इथे मात्र पाहायला मिळाली. गोलंदाज सज्जनच्या गोलंदाज इथे मात्र लाईन चांगली आहे म्हणायला हरकत नाही. समीकरण 9 चेंडू जिंकण्याकरता 17 धावींची गरज. इथे भरपूर दूरवरून चेंडूवर खेळायचं होतं. संपर्क इथे देखील झाले नाही. अगदी जागेवर स्टँड अँड डिलिव्हर करायचं होतं मात्र फुटवर्कचा वापर नाहीये. ज्याप्रमाणे या धावत्या कलियुगामध्ये नेटवर्क फार गरजेचं आहे मोबाईलमध्ये त्याप्रमाणे फुटवर्क देखील फार गरजेचं आहे आणि ते इथे मात्र पाहायला मिळत नाहीये. खराब बॅटिंगचा नजारा. मात्र महेश देखील अजून सज्ज आहे. इथे मात्र मी म्हणेन आडव्या बॅटने पुन्हा एकदा ग्लान्स केलं गेलं चेंडूला. स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत तिथे डीपमध्ये उपस्थित. एकच धाव मिळते मिळेल. आता मात्र पुन्हा एकदा सलामीचा सलामीवीर महेश मैदानामध्ये पाहायला मिळेल. ज्या बॅटमधना 2 चौकार आले तो महेश आता मात्र फलंदाजी करताना पाहायला मिळेल. इथून मात्र मी म्हणेन महेशला आपली जबाबदारी अजूनही खांद्यावरती घ्यावी लागेल. 7 चेंडू जिंकण्याकरता 16 धाव्यांची गरज. एखादा मोठा फटका जर आला तर पूर्णपणे मॅचमध्ये विराजपूर धामणगाव संघ पाहायला मिळेल. इथे मात्र फुलटॉस चेंडू बॅटचा टो मात्र चेंडूला लागला गेला. टक असा आवाज देखील आला. एक धाव इथे मिळेल. दुसऱ्या प्रयत्न केला जातोय. फेकी चांगली पाहायला मिळाली. महेशला मात्र एकच धाव मिळेल. एका धावेने धावफलक थोडंसं पुढे सरकलं जाऊन पोहोचलं धावफलकावरती. 22 धावा 22 एंड ऑफ दी थर्ड ओव्हर. धन्यवाद. तर या ठिकाणी समीकरण असेल 6 चेंडू आणि 15ची गरज. मॅच आता खूप चांगल्या पद्धतीने बनवलेली आहे. तर वळूया आपण स्वागत आणि सन्मानाकडे. मास्टर 40+ संघटनेचे सहसचिव बाळाराम पाटील आणि त्याचबरोबर जुनांदुर्कीचे पोलीस पाटील देखील आहेत. त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करत आहोत. विनोदजी चौधरी साहेब, मी आपल्याला विनंती करेन आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी बाळाराम पाटील यांचा शुभ सन्मान करावा. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये हा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. मित्रांनो, आपण एन्जॉय करतोय सुजित चाचू सुधार चषक 2024 ही स्पर्धा आणि विनोदजी चौधरी साहेबांच्या शुभ हस्ते बाळाराम पाटील साहेबांचा शुभ सन्मान आपण करतोय. धन्यवाद. तदनंतर आणि थोडक्यात आपण मनोगत या ठिकाणी जाणून घेणार आहोत या स्पर्धेविषयी. पाटील साहेबांना विनंती असेल आपण थोडक्यात मनोगत व्यक्त करा. धन्यवाद समीर. आवाज बसलेला आहे तरी पण 2 शब्द बोलणे जरुरी आहे. खरोखरच खूप छान प्रकारे आयोजन केलेलं आहे. स्टेज बघून तर असं वाटलं का इंटरनॅशनल क्रिकेटचा काही लुक चालू आहे. गावदेवी क्रीडा मंडळ पूर्णा 40+ या संघाचा दरवर्षीच काहीतरी आगळा वेगळा कार्यक्रम असतो. त्याचाच एक रूप म्हणून वाटतं चालू वर्षी जे नियोजन केलं आहे की या सीझनमधील पहिलं असं आयोजन असेल की एवढ्या चांगल्या प्रकारे आयोजन नियोजन केलेलं आहे. त्यासाठी सर्व पूर्ण टीमला, कमिटी मेंबर्स सर्वांना हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद. तर मॅचच्या दिशेने आपण वळणार आहोत कारण सामना अगदी क्रुशल स्टेजला आहे आणि मॅच जशी संपेल पियुष पाटील आपणही सादरीकरण कक्षामध्ये यायचं आहे. पियुष पाटील, सामना जसा संपेल तसा आपण पुढील सन्मान घेणार आहोत. इथे पंचांकडे प्रश्न विचारला गेला आणि मात्र पंचांनी कोणत्याही वेळ विलंब केला नाही. अगदी एका क्षणामध्ये आमच्याकडे कळवलं LBW आउच. राकेशच्या माध्यमातून अगदी मी म्हणेन यष्टांच्या मधोमध फलंदाज पाहिला गेला. पायचीच्या स्वरूपामध्ये ज्युनियर विकेट गमावला विराजपूर धामणगाव संघाने. इथे देखील ऑफस्टिकचा चेंडू लेगस्टिकला खेळायचा होता. संपर्क प्रॉपर नाहीये. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला जातोय. यष्टीरक्षक फार हुशार आहे. फार चांगली यष्टीरक्षक त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. अगदी मी म्हणेन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये हा चेंडू लागला नसता तर मात्र चेंडू भरपूर लांब आला असता. चांगली क्विक पाहायला मिळाली. नवीन फलंदाज मैदानामध्ये श्रीकांत येतोय. 3 चेंडू जिंकण्याकरता 13 धावेंची गरज.
सलामी तर सलामी महेश आता मात्र मैदानामध्ये महेशला मात्र आता इथना मोठा फटका मारावा लागेल. फुलटॉस चेंडू आहे, अडव्या बॅटने ऑन साइडला वळवला जातो. फिल्डर आहेत डीप मध्ये. एक धाव इथे झालीये, दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. आणि आपण समीकरणाचा विचार केला तर 2 चेंडू आणि जिंकण्याकरता 12 धावेंची गरज. 2 चेंडू 2 षटकार लगावले जातील का, किंवा तर चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल, या प्रश्नाचं उत्तर ह्या येणाऱ्या 2 चेंडूवरती पाहायला मिळतंय. काय सामना रंगला जातोय, सामना बनला जातोय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये. 2 पे 12. इथे मात्र प्रयत्नच पाहायला मिळाले, प्रयत्नाने यश आलेला नाहीये, कारण बॅटची आतली कडा झाल्यानंतर चेंडू सरळ निघून गेला मिड विकेट क्षेत्रामध्ये. आता मात्र मी म्हणेन जवळजवळ विजयाच्या उंबरट्यावरती जय ब्रह्मांडे बटाले संघ. 1 चेंडू जिंकण्याकरता 12ची गरज. दॅट इज नॉट पॉसिबल. या सुंदर चेंडू आणि मात्र या डॉट चेंडूनी सामना देखील फिनिश झाला. अभिनंदन जय ब्रह्मांडे बटाले. हार्ड लक, टफ लक. विराजपूर दामणगाव. वळूया आमच्या डीजे मॅन कडे. सामना अखेर तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खरं तर 2 दावेदार देखील होते या रनिंग रेस मध्ये. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण जाहीर करूया. आमचे साथी फिंगर स्कोरर राजू पाटील आम्हाला सांगतील या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 2 दावेदार होते असं आम्हाला सांगण्यात आलेलं आहे, मात्र नेमका कोणी बाजी मारली हे देखील पाहावं लागेल. भाटाळे संघाचे खेळाडू आपण पाहतोय ज्या ठिकाणी आमचा रिलीफ स्प्रे रिटर्न करायचा आहे.